रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा। महाविकास आघाडीच्या कालच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत। कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची समजूत काढणार आहे। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। येथे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 2 आमदार आहेत। या सर्व बाबींचा महाविकास आघाडीने फेरविचार करावा असे मत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पलूस येथे केले। यावेळी आमदार विक्रम सावंत, महेंद्रप्पा लाड, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, रितेश कदम उपस्थित होते। कदम पुढे म्हणाले, सत्ताधारी भाजप पक्ष जातीयवादी पक्ष आहे। राज्य व देशात भाजपची सत्ता आल्यापासून महागाईने कहर केलाय। त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडी सक्षमपणे काम करीत आहे। परंतु अंतर्गत जागा वाटपात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा। कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस चिन्हावर लढवणार असल्यामुळे सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असंही शेवटी आमदार कदम म्हणाले। सांगलीतील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गणपती मंदिर समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या रेकॉर्डवरील युवकाचा कोयता आणि चाकूने वार करत निर्घृण खून करण्यात आलाय। या खुनी हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झालाय। राहुल साळुंके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर तेजस करांडे हा गंभीर जखमी झालाय। जखमी करांडे याला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेनंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं। या खुनाची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी राहुल साळुंके याच्या नातेवाईकांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली। सायंकाळच्या सुमारास गणपती मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत होती। यावेळी हा खून झाल्याने खळबळ उडाली आहे। मृत राहुल साळुंके हा सांगली शहरातच राहत होता। त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। साळुंके हा आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटरसायकलीवरून मित्र तेजस कारंडे याच्यासोबत गणपती मंदिर समोर आला होता। यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने त्याच्या पोटात आणि शरीरावर वार केले, तसेच कारंडे याच्यावर देखील हल्ला केला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साळुंके हा गणपती मंदिर समोर असलेल्या दुकानाजवळ गेला आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। अचानक घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली, बघ्यांची गर्दी झाली। साळुंके याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तो मृत झाल्याचं सांगितलं। जखमी कारंडे याच्यावर उपचार सुरू आहेत। अज्ञात हल्लेखोरांनी राहुल साळुंके याला भोसकून पलायन केल्याचं स्थानिकांनी सांगितलं। मुख्य गणपती मंदिरासमोर पूजा साहित्य विक्रीच्या दुकानासमोर ही घटना घडली। घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनीही घटनास्थळी भेट दिली। घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी राहुल साळुंके यांचा मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिला। हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही। मात्र घटनेनंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या घटनेनंतर राहुल साळुंके यासोबत त्याचा आणखीन एक मित्र होता, त्याच्यावरही वार केल्याची माहिती आहे। त्याला जखमी अवस्थेत सांगली सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सांगलीतून महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना गटाला जाहीर झाल्याने सांगलीत काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी घडत आहेत। विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन 1.5 तास चर्चा केली। त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे, तर अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना गटाला देण्यात आली। नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। अनेक जण राजीनाम्याच्या देण्याच्या तयारीत आहेत, तसा इशारा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिलाय। दरम्यान विशाल पाटील यांच्यासाठी त्यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट घेतली। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटलांना उमेदवारी अर्ज दाखल करावा असा सल्ला प्रतीक पाटील यांना दिलाय। महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस पक्ष नाराज आहे, त्यामध्ये प्रतीक पाटील यांनी अकोल्यात जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे।
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही, विनाकारण अपप्रचार केला जात आहे। जिल्ह्यात काहीही झालं तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही। आपल्या पक्षाने 13 जागांची मागणी केली होती, मात्र आपणास 10 जागा मिळाल्या, 3 जागा सोडाव्या लागल्या। जागा वाटपात जे झालं ते झालं, सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात व्यक्त केली आहे। मला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे मताधिक्य मिळते तेवढे मताधिक्य सत्यजित पाटील सरोडकर यांना देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। इस्लामपूर येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। दरम्यान इस्लामपुरात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली। 4 चाकीतून सुगंधी तंबाखू गुटखा याची वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून 25,80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास म्हैसाळ मिरज रस्त्यावर करण्यात आली। मधुसूदन महेश मगदूम असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणमधील पोलिसांना म्हैसाळ ते मिरज रस्त्यावरून एका 4 चाकीतून शासनाने निर्बंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांनी चोरून विक्री करण्याकरिता वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। सायंकाळी 5च्या सुमारास एका 4 चाकी भरधाव वेगाने येताना दिसली। पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यावर चालकाने रस्त्याकडेला वाहन थांबवलं। पोलिसांनी तपासणी केली असता आतमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा असल्याचं निदर्शनास आलं। या संदर्भात संशयित चालक मधुसूदन मगदूम याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। पोलीस चौकशीत चालक मधुसूदन मगदूम यांनी कुडची येथील प्रोप्रायटर पाटील याच्या गोडाऊनमधून भरण्यात आल्याचं निष्पन्न झालं। तसेच स्वप्नील प्रभाकर लुगडे याच्या सांगण्यावरून मुद्देमाल तिथे भरून समतानगर येथे पोहोचवण्यात आल्याची कबुली दिली आहे। संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी नाकारल्याचे जोरदार पडसाद आज उमटले आहेत। काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे। पुढील 2 दिवसात मोठ्या संख्येने पदाधिकारी राजीनामा देतील असं सांगण्यात आलंय। महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची आज बैठक असल्याची माहिती मिळताच सकाळी शेकडो कार्यकर्ते काँग्रेस भवनजवळ विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयात दाखल झाले। तिथे पुन्हा घोषणाबाजी झाली। कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडली। त्यानंतर राजीनामा पत्रे द्यायला पदाधिकारी पुढे सरसावले। ग्रामीण ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खोत, ओबीसी विभाग प्रदेश सदस्य गजानन मिरजे, कवठेमंकाळ तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजू पोदार, सोशल मीडिया समन्वयक श्रीनाथ देवकर यांनी आज राजीनामा पत्र सादर केले। सोशल मीडिया अध्यक्ष जमीर पटाईत, मीडिया विधानसभा अध्यक्ष हर्षद कांबळे, लीगल हेड अध्यक्ष ॲडव्होकेट शहाबाज नाईकवाडी, युवक काँग्रेस सेलचे योगेश कांबळे, मिरज विधानसभा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी राजीनामा पत्र सादर केले। जत तालुक्यातील सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो असे प्रतिपादन लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या आयोजित केलेल्या बैठकीत केले। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, विधानसभेचे प्रचार प्रमुख तमनगौंडा रवी पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले की रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला, त्याचबरोबर म्हैसाळ विस्तारित योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालोय। उर्वरित काम लवकरच सुरू होऊन तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गंगा आणण्याचं काम केलंय। म्हैसाळ योजनेसाठी सोलर प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचणार आहेत। येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग पूर्ण करू असे आश्वासन खासदार संजय काका पाटील यांनी दिले। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या पट वाढवा मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला। 6 वर्षावरील शाळेत दाखल करण्यास पात्र असलेल्या 23,257 मुलांपैकी 11,954 म्हणजे 51.40% मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश नक्की झालाय। खासगी शाळांच्या मोठ्या स्पर्धेतही जिल्हा परिषद शाळेकडे असणारा ओढा वाढत असल्याचं स्पष्ट झालंय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुला-मुलींची नावे शाळेत दाखल करण्याची जुनी परंपरा आहे। यंदाच्या वर्षी परंपरेप्रमाणे बालकांनी आपल्या मुलांच्या शाळा प्रवेशाचा मुहूर्त साधला। जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शाळा प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात येतात। या वर्षीही गुढीपाडवा पट वाढवा अभियान राबवण्यात आलं। जिल्ह्यात
10ही तालुक्यात मिळून 23,257 मुले शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यापैकी मुलांची संख्या 12,004 तर मुलींची संख्या 11,253 इतकी आहे. यापैकी 6,056 मुलांचा तर 5,898 मुलींचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश नक्की झाला आहे. तासगावमध्ये सर्वाधिक 75% मुले शाळेत दाखल करण्यास पात्र असणाऱ्या मुलांपैकी तासगाव तालुक्यातील सर्वाधिक 2,015 पैकी 1,505 म्हणजे 75% मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी नोंदणी करण्यात आली. सर्वात कमी प्रवेश नोंदणी वाळवा तालुक्यात झाली आहे. शाळेत दाखल करण्यास पात्र असणाऱ्या 4,562 पैकी 1,645 मुलांचा म्हणजे 36% मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश नक्की झाला आहे.